मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौरावरून आता वाद सुरू झालेला आहे। महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड निश्चित मानली जाते। भाजपच्या त्या नगरसेवक आहेत, तर डिंपल मेहता या आमदार नरेंद्र मेहता यांच्या निकटवर्ती आहेत, त्यांच्या वहिनी आहेत। त्यामुळेच त्यांची मीरा भाईंदर महापालिकेत वर्णी लागल्यानंतर मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। महापौर पदावरून हा वाद उफाळलेला आहे। आम्हाला मराठीच महापौर हवा अशी मागणी मशाल अर्थात मराठी एकीकरण समितीने केलेली आहे। मराठी एकीकरण समितीनं आम्हाला अमराठी महापौर नको, मराठी महापौर हवा अशी मागणी करत इथे जोरदार घोषणाबाजीही केली आहे। गेल्या वेळच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, गेल्या वेळच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात ठेवलेला दिसतोय, सतर्क दिसतात पोलीस, पण आम्हाला मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर हवा अशी आग्रही मागणी केली जाते, पण या मागणीकडे प्रशासनाकडून लक्ष दिलं जातंय का? काय अपडेट्स? नक्कीच आपण बघतोय की अतिशय आक्रमक पवित्रा जो आहे तो या ठिकाणी मराठी एकीकरण समितीचा बघायला मिळत आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असताना देखील काही कार्यकर्ते जे आहेत ते इकडे आक्रमक झालेले बघायला मिळत आहे। बॅरिकेड लावून नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे, मात्र तरी देखील काही कार्यकर्ते बॅरिकेड पाडून बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौर नको अशी आग्रही भूमिका या ठिकाणी आंदोलकांची बघायला मिळत आहे। त्याशिवाय सरकारने या ठिकाणी हिंदू मराठी महापौर करणार असल्याचं सांगितलं असून देखील अशा संदर्भातली कुठली गोष्ट होताना पाहायला मिळत नाही। घराणेशाहीचा आरोप या ठिकाणी नरेंद्र मेहता यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। एक आमदार ठरवणार आहे की या ठिकाणी महापौर कोण होणार आहे हा सवाल देखील या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। तमाम मराठी जे आमदार आहेत त्यांनी देखील या संदर्भातला प्रश्न उपस्थित करणं गरजेचं असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की एक आक्रमक पवित्रा जो आहे तो या ठिकाणी आंदोलकांचा सध्या असलेला बघायला मिळत आहे। पोलिसांनी या ठिकाणी या आंदोलकांना आता चढवलेलं आहे। मगाशी काहीच तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं। पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड पकडून ठेवले होते, मात्र काही आंदोलकांनी बॅरिकेड पाडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना या ठिकाणी अडवण्यात आलं असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। पोलीस आंदोलकांची समजूत काढत आहेत। 1 किलोमीटरचा परिसर आहे आणि 1 किलोमीटरच्या या परिसरामध्ये मीरा रोड महापालिका आहे आणि त्या ठिकाणी जाऊन खरं तर हे आंदोलन करणार असल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे। मात्र आपण बघतोय की पोलिसांची गाडी देखील आता या ठिकाणी आलेली बघायला मिळत आहे। पोलीस या आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या तयारीमध्ये आहेत। आपण बघतोय की अतिशय आक्रमकपणे हे आंदोलन सध्या सुरू असलेलं बघायला मिळतंय। अत्यंत आक्रमकपणे मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौर नको म्हणून मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। वैदेही, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर ही घोषणाबाजी करत असतानाच आम्हाला मराठी महापौरच हवा यासाठी, या आग्रही मागणीसाठी मराठी एकीकरण समितीचे सगळे कार्यकर्ते आक्रमक आहेत। एकीकडे नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे अमराठी महापौर निवडल्यामुळे मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली। आत्ताच्या घडीच्या दोन्ही महत्त्वाच्या बातम्या
नागपूरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू केलेली आहे, त्यामुळे त्या विरोधात आंदोलन इथल्या स्थानिकांकडून केलं जाते। तर दुसरीकडे मराठी एकीकरण समितीनं मराठी अमराठी उपमहापौर नको म्हणून हे आंदोलन केलं आहे। जेवढं शिकवलं तेवढं करायचं।